नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्याचे प्रकार अभ्यासलेत. मूलध्वनींच्या आकारांना अक्षरे म्हणतात. विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेला वाक्य असे म्हणतात. आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य असे प्रकार पडतात. क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य असे प्रकार पडत असतात. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. विधानार्थी वाक्याच्या अखेरीस पूर्णविराम दिला जातो. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. प्रश्नार्थी वाक्याच्या अखेरीस प्रश्नचिन्ह दिले जाते. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केला जातो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उद्गारार्थी वाक्याच्या अखेरीस उद्गारवाचक चिन्ह दिले जाते. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असतो त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. खेळाडू मैदानावर सराव करतात. या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होतोय म्हणून हे स्वार्थी वाक्य आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांनो, खूप मेहनत करा. यात आशीर्वाद आहे. दुसऱ्या वाक्यात उपदेश केलेला आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असतो त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणतात. डिसेंबर महिन्यात कदाचित महाविद्यालय सुरू होतील ही शक्यता आहे. हे म्हणूनच विद्यार्थी वाक्य आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असतो त्याच संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. जर कोविड-19ची लस शास्त्रज्ञांना गवसली तर कोविड-19चे संकट दूर होईल. जर तर म्हणून हे संकेतार्थी वाक्य आहे. लेखन करताना काही वेळा वाक्यरचनेत बदल करण्याची गरज भासते. अशा बदलाला वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन असं म्हणतात. वाक्यांचे रूपांतर करताना वाक्यरचनेत बदल होतो पण वाक्यार्थाला बाधा येत नाही. वाक्याच्या अर्थाला बाधा येत नाही. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी या वाक्यांचे एकमेकात रूपांतर करता येते. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर. आज आपण वाक्य रूपांतर कसे करायचे हे पाहणार आहोत. एकच वाक्य विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी आणि आज्ञार्थी रूपात कसे लिहिले जाते ते प्रथम बघूया. आरोग्यासाठी योगाभ्यास करणे खूप आवश्यक आहे. हे विधानार्थी वाक्य आहे. आरोग्यासाठी योगाभ्यास करणे खूप आवश्यक आहे हे विधान झालं. आता हेच वाक्य उद्गारार्थी रूपात कसे लिहिता येईल? किती आवश्यक आहे आरोग्यासाठी योगाभ्यास करणे हे झालं उद्गारार्थी वाक्य. आरोग्यासाठी योगाभ्यास करणे आवश्यक नाही का? आवश्यक नाही का म्हणजेच आवश्यक आहे. आपण अर्थ बदललेला नाही पण प्रश्न मात्र आहे आणि म्हणूनच हे प्रश्नार्थी वाक्य झालं.
आरोग्यासाठी योगाभ्यास अवश्य करावा, हे आज्ञार्थी वाक्य झालं. म्हणजेच काय, आपण एका वाक्याचं रूपांतर अर्थ न बदलू देता दुसऱ्या वाक्यात केलं, यालाच वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन असं म्हणतात. होकारार्थी वाक्य नकारार्थी करणं आणि नकारार्थी वाक्य होकारार्थी करणं हे सुद्धा वाक्य रूपांतरच आहे. विधानार्थी वाक्याचे होकारार्थी आणि नकारार्थी असे 2 प्रकार असतात. उदाहरणार्थ, मी आयुष्यात यशस्वी आहे, हे होकारार्थी वाक्य आहे. याचे नकारार्थी करत असताना अर्थ न बदलता आपल्याला वाक्य परिवर्तित करावं लागेल. मी आयुष्यात यशस्वी आहे म्हणजेच मी आयुष्यात अयशस्वी नाही. आलं लक्षात? अशा प्रकारे वाक्य परिवर्तन व वाक्य रूपांतर हे केलं जात असतं. वाक्य रूपांतरालाच वाक्य परिवर्तन असं सुद्धा म्हणतात. वाक्याचे रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते, हे विधानार्थी होकारार्थी वाक्य आहे. तर याचं नकारार्थी वाक्य कसं होईल? लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. यासाठी आपल्याला विरुद्धार्थाचे शब्दसुद्धा माहीत असले पाहिजे. दुःख याचा विरुद्धार्थी शब्द होतो आनंद. या प्रस्तुत वाक्यात मूळ वाक्याचा अर्थ बदलू न देता आपण वाक्याचे रूपांतर केलेले आहे. प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर कसे केले जाते ते पाहूया. जगात सर्व सुखी असा कोण आहे? हे प्रश्नार्थी वाक्य आहे. याचे विधानार्थी करायचे, अर्थ बदलायला नको. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही? हा प्रश्न झाला. हे प्रश्नार्थी वाक्य आहे. याचे विधानार्थी वाक्य करताना अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो असे विधान तयार होईल. प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी असते आणि प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे लागते. आता उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर कसे करावे हे बघूयात. बापरे, केवढी उंच आहे ही इमारत, हे उद्गारार्थी वाक्य आहे. याचे विधानार्थी वाक्य कसं करणार? ही इमारत खूपच उंच आहे. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला, हे विधानार्थी वाक्य आहे. याचं उद्गारार्थी कसं होईल? किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, हे उद्गारार्थी वाक्य. आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे सुद्धा परस्पर रूपांतरण करता येते. तू नियमित अभ्यास कर, हे आज्ञार्थी वाक्य आहे. हेच वाक्य विधानार्थी करताना तू नियमित व्यायाम करावास असं होईल. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे, हे विधानार्थी वाक्य आहे. तर ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा, हे त्याचं आज्ञार्थी रूपांतर आहे. आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते, विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. होकारार्थी व नकारार्थी वाक्य कसे करायचे ते पुन्हा एकदा बघूया. त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, हे होकारार्थी वाक्य आहे. त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही, हे नकारार्थी वाक्य आहे. ही काही वाईट कल्पना नाही, हे नकारार्थी वाक्य झालं. ही कल्पना चांगली आहे, हे होकारार्थी वाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की वाक्याचं रूपांतर कसं केलं जातं. प्रश्नार्थी वाक्य
विधानार्थी होऊ शकतं, उद्गारार्थी वाक्य विधानार्थी होतं. आज्ञार्थी वाक्याचं आपण विधानार्थी वाक्य बनवू शकतो. होकारार्थी वाक्य नकारार्थी होत असतं. पण आपण एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वाक्याचा अर्थ बदलायला नको. मी हुशार आहे हे होकारार्थी वाक्य झालं. मी हुशार नाही हे नकारार्थी वाक्य होईल का? नाही. इथे अर्थ म्हणजे आपण फक्त नाही लावला म्हणजे वाक्याचा नकार झाला, नकारार्थी वाक्य झालं असं होत नाही. तर अर्थ बदलायला नको. मी हुशार आहे म्हणजेच मी मठ्ठ नाही हे त्याचं नकारार्थी वाक्य होईल. मी सुंदर आहे हे होकारार्थी वाक्य आहे तर त्याचं नकारार्थी वाक्य कसं होईल? मी कुरूप नाही. आलं लक्षात? आता आपण तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या कृती अभ्यासणार आहोत. खालील तक्ता पूर्ण करा. वाक्य दिलेलं आहे, तुम्हाला वाक्य प्रकार ओळखायचा आहे आणि त्या वाक्यात कुठला बदल करावयाचा आहे ते दिलेलं आहे. दिलेल्या सूचनांचे पालन करा. हे कुठल्या प्रकारचं वाक्य झालं? आज्ञा दिली आहे म्हणजेच हे आज्ञार्थी वाक्य आहे. यात बदल काय करायचं आहे तर विधानार्थी वाक्य तयार करायचं आहे. दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे हे विधानार्थी वाक्य आहे. दुसरं वाक्य बघूया. बापरे, किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले. हे उद्गारार्थी वाक्य, उद्गारवाचक चिन्ह त्यात दिलेलं आहे. आणि बदल कुठला करायचा आहे? विधानार्थी नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालवू नयेत हे झालं विधानार्थी नकारार्थी वाक्य. तिसरं वाक्य बघूया. स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का? प्रश्नचिन्ह आहे. हे प्रश्नार्थी वाक्य आहे. याचं विधानार्थी होकारार्थी वाक्य करा असं म्हटलंय. स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे हे झालं विधानार्थी होकारार्थी वाक्य. मोबाईलचा अतिवापर योग्य नाही. कुठल्या प्रकारचं वाक्य आहे हे? नाही. नाही आलाय म्हणजे नकारार्थी वाक्य. हे विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे. याचं आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. मोबाईलचा अतिवापर टाळा हे आज्ञार्थी वाक्य झालं. पाचवं वाक्य. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते हे विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे. याचं प्रश्नार्थक करायचं आहे. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का? हा प्रश्न झाला. पुढील वाक्य बघूया. विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे हे विधानार्थी वाक्य आहे. करा म्हटलं असतं तर हे आज्ञार्थी वाक्य आलं असतं, पण इथे काय म्हटलं? करावे. हे विधानार्थी वाक्य आहे. याचं आज्ञार्थी करायचं आहे आपल्याला. विद्यार्थ्यांनो संदर्भ ग्रंथांचे वाचन करा. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न बघूया. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. नकारार्थी करा. सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही. हितकारक आहे म्हणजेच काय? अपायकारक नाही. तुम्ही काम अचूक करा. याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे. पुढील वाक्य. किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती. याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. ही पाषाण मूर्ती खूप सुंदर आहे. विधानार्थीचं उद्गारार्थीचं विधानार्थी करताना एक गोष्ट लक्षात घ्या. पहा, किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती. आपण ही पाषाण मूर्ती इथून वाक्याला सुरुवात करतोय आणि कितीच्या जागी आपण खूप हा शब्द वापरला आहे. ही पाषाण मूर्ती खूप सुंदर आहे. पुढील वाक्य पाहूया. पांढरा रंग सर्वांना आवडतो. प्रश्नार्थी करा. पांढरा रंग कोणाला आवडत नाही? कोणाला आवडत नाही म्हणजेच सर्वांना आवडतो. पुढील वाक्य. चैनीच्या वस्तू महाग असतात. नकारार्थी करा. चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात.
महाग असतात म्हणजेच काय? स्वस्त नसतात. तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. उद्गारार्थी करा. आता इथे बघा, खूपच्या जागी आपण किती हा शब्द वापरणार आहोत. खूप जिथे लिहिलं आहे त्या ठिकाणी किती लिहायचा. किती आनंद झाला, पुढे वाक्य कंटिन्यू करायचं, तुझ्या भेटीने. अबब, काय हा चमत्कार. विधानार्थी करा. हा अजब चमत्कार आहे. तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. होकारार्थी करा. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही. हे प्रश्नार्थी वाक्य, याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. निरोगी राहावे असे सर्वांना वाटते. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. याचं होकारार्थी वाक्य करायचं आहे. दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. विद्यार्थी मित्रांनो, या कृती आपण सोडवल्या आहेत. आता तुमची जबाबदारी काय आहे? तुम्हाला मी आधीच सांगितलं की सर्वांनी मराठीची वही करायची आहे. आपले जे पाठ अभ्यासले गेले, जे व्याकरण झालं आहे, त्याच्या खाली ज्या कृती दिलेल्या आहेत त्या तुम्ही सुवाच्य अक्षरात तुमच्या वहीत लिहायच्या आहेत. आता आपण तुमच्याच पाठ्यपुस्तकात दिलेले काही वाक्य अभ्यासणार आहोत. वाक्याचा प्रकार आधी ओळखायचा आहे. किती अफाट पाऊस पडला काल. उद्गारार्थी वाक्य. हे फूल खूप छान आहे. विधानार्थी वाक्य. जर तुम्हाला परीक्षेला विचारलं गेलं की वाक्याच्या आशयानुसार पुढील वाक्यांचा प्रकार लिहा, तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की आशयानुसार विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य हे प्रकार आहेत. त्यापैकी तुम्हाला ओळखायचं आहे. पूर्णविराम असेल तर विधानार्थी वाक्य, प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारवाचक चिन्ह असेल तर उद्गारार्थी वाक्य. तुझी शाळा कुठे आहे? प्रश्नार्थी वाक्य. पुढील प्रश्न पाहूया. कंसातील सूचनांप्रमाणे वाक्य रूपांतर करा. ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करा. याचे विधानार्थी वाक्य करायचे आहे. ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करावे. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? जेव्हा आज्ञार्थी वाक्य असतं तेव्हा करा, लिहा अशा सूचना असतात आणि त्याचंच आपण विधानार्थीमध्ये रूपांतर करतो तेव्हा करावे, आवश्यक आहे असे शब्द वापरले जातात. जगात सर्वसुखी असा कोणी नाही. प्रश्नार्थी करा. जगात सर्वसुखी असा कोण आहे? हे प्रश्नार्थी वाक्य झालं. रांगेत चालावे. याचं आज्ञार्थी वाक्य करायचे. रांगेत चाला. पुढील वाक्य बघूया. वाक्यांचा प्रकार ओळखा. एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? प्रश्नार्थी वाक्य. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की? हे उद्गारार्थी वाक्य आहे. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. हे विधानार्थी वाक्य आहे. आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण अभ्यासलेला आहे आणि या पाठांमधील ही वाक्य आहेत. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. माणूस स्वतःचा छंद विसरू शकत नाही. हे विधानार्थी वाक्य झालं. पुढील वाक्य पाहूया. हा आनंद सर्वत्र असतो. हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य बनवा. हा आनंद कुठे नसतो? कुठे नसतो म्हणजेच सर्वत्र असतो. किती आतून असतात ती? या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. ती खूप आतून असतात. हे विधानार्थी वाक्य झालं. वेग वशता या पाठातील वाक्य आता आपण पाहणार आहोत. वाक्य प्रकार ओळखा. वेग हे गतीचे रूप आहे. विधानार्थी वाक्य. जीवनाची ही टोके सांधणार कशी? प्रश्न विचारलाय. प्रश्नार्थी वाक्य. बापरे, किती हा जीव घेणा वेग.
उद्गारार्थी वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक सूचना देते. तुम्हाला आता प्रश्न, विधान, उद्गार हे तर कळलं असणार, पण तो शब्द लिहायचा कसा हे सुद्धा तुम्ही अभ्यासा. उद्गारार्थी वाक्य याच्या लिखाणात जरी चूक झाली तरी तुमचे गुण जाऊ शकतात. म्हणून हे जे शब्द आहेत ते स्वतः तुम्ही व्यवस्थित वहीत लिहा. जे स्वाध्याय, ज्या कृती मी तुम्हाला सोडवून सांगते किंवा जी उत्तरं सांगते त्याचा घरी तुम्ही वहीवर पूर्ण सराव केला पाहिजे. क्रियापदाच्या रूपांवरून वाक्य प्रकार ओळखा. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. जेव्हा तेव्हा, जर तर असं जर वाक्यात प्रयोग केला असेल तर ते संकेतार्थी वाक्य असतो. जर तर, जेव्हा तेव्हाचा वापर करून संकेत दिला जातो म्हणून हे संकेतार्थी वाक्य आहे. सुसाट गतीला आवरा हे आज्ञार्थी वाक्य आहे. कामापुरते व कामासाठी वाहन काढावे हे विद्यार्थी वाक्य आहे. वाहनांच्या वेगाची चिंता वाटते हे स्वार्थी वाक्य आहे. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. उद्गारार्थी करा. किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात, हे झालं उद्गारार्थी वाक्य. आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे कमी आहेत, याचं नकारार्थी वाक्य करा. आपल्याकडे कामांच्या ठिकाणांची अंतरे जास्त नाहीत. पुढील वाक्य, निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? हे प्रश्न आहे. हे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करा. माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वाक्यांचे प्रकार अभ्यासले आहेत. त्याचप्रमाणे वाक्यांचे रूपांतर कसे करायचे हे सुद्धा आपण पाहिले आहे. आणखी काही वाक्य पाहूयात. वाक्यांचे प्रकार ओळखा. काल फार पाऊस पडला. विधानार्थी वाक्य. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? प्रश्नार्थी वाक्य. आता वाक्य रूपांतर करूया. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. अशा प्रकारे वाक्य म्हणजे काय, वाक्यांचे भावार्थानुसार प्रकार, क्रियापदाच्या रूपानुसार प्रकार आपण अभ्यासले. वाक्यांचं रूपांतर कसं केलं जातं याचा अभ्यास केला. तुम्हाला ज्या कृती सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या वहीत लिहायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.